नमस्कार मित्रांनो, मी पवनराव राणे कोकणी कंपनी मराठी यूट्यूब चॅनलवर सर स्वागत करतोय। मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार सगळ्यात भारी होणार आहे आणि दरवेळी मी सांगत आलो आहे व्हिडिओ भारीच असतात। तर आता आपण जाणार आहोत, मध्यंतरी तुम्हाला माहीत असणार आपल्याजवळ चिपळूणवरून यूट्यूबर आले होते गेमराने, तर त्यांना आपण तिकडे घेऊन गेलो होतो। तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन त्या व्हिडिओची, ती पण बघा। तर तिकडे आम्ही गेलो होतो। आमच्या इकडे एक डोंगर आहे, असा डोंगर आहे इथे बरीचशी लोक फिरायला येतात, म्हणजे कुठून मुंबईवरून येतात किंवा बाहेर गावी सर्व जागेवरून येतात तिथे लोक फिरायला। तर ती लोकेशन तुम्हाला आता मी दाखवणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता माझ्यासोबत आपले सहकारी आहेत, दाखवतो तुम्हाला, थांबा। तर मित्रांनो, आपल्यासोबत सोहम पण असा, नंतर श्रेयस भाई असा। तर आता आपण जाऊया आणि ती लोकेशन आहे ना, ती मित्रांनो सगळ्यात भन्नाट लोकेशन आहे आणि थैना एक नंबर भारी प्रकारचा व्ह्यू येता। तर तुमका मी तो व्ह्यू पण दाखवणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही फुल एन्जॉय करा। एक नंबर वातावरण, सगळ्या गोष्टी। आणि आता पाऊस साधारण कमी आहे, त्यामुळे आता आपण जाऊया, चला। तर मित्रांनो, हा बघू शकता खणलेला दिसता ना, ह्या जंगलातला एक प्राणी म्हणजे साळींदर रेखा म्हटलं जाता, त्यांना खणलेला आहे। जी वाळवी असता ना, त्या वाळवीच्या शोधात ना ती खणतात वगैरे, तर त्यासाठी त्यांना खणल्या ना वाळवी असं म्हणून थंय बघू शकता सगळे। तर मंडळी, तुम्ही दगड बघतास ना, हे असं सांगितलं जातं जर आपला धरण बांधल्याने ना त्या टायमिंगला हिले दगड काढलेले होते, बघू शकतात। म्हणजे तसं निशाणी पण दिसतं, हे बघा, हे पण बघू शकतास तुम्ही, हे बघा। तर हे पण अशा पद्धतीचा वाटता खोदकाम, म्हणजे हे दगड पण त्याच टाईपचे असं जे की आपल्या धरणाक लागले असं जो बंदर जो बांधलेलो आहे ना त्या टायमिंगला। हे धमक झाला खूप, दाखवते तुमका मी। खूप उंच आहे, खूप म्हणजे खूप उंच। हे बघा, हे बघा वरून आहे बघा, हे बघा। तसंच ह्या साईडला म्हणजे असं सांगितलं जातं की हे दगड ते यूज केलेले असत, हे बघा। आणि ही लोकेशन ना आपल्या जो रस्तो ना कुर्ली सपाटवाडी किंवा कुर्ली रोड असा ना, त्याच्यावर म्हणजे वरच्या साईडला असा बघू शकता ही लोकेशन। एक नंबर विषय। चला चला मित्रांनो, जाऊया। रस्ते बघू शकता गुळगुळीतच। आता कोणी इला ना, म्हणजे ही वाट आहे ना मित्रांनो, ही दुसरी वाट आहे। अजून एक वाट आहे, ती समोरून आहे, ती चांगली वाट आहे, पण आम्हाला ही जवळ पडते, त्यामुळे आता आम्ही ह्या वाटेने जातो आहोत। तर चला, होई गो आता पडलं असते, गोविंदा झालो असतो। तर चला आता जाऊया आपण। आणि धमक झाला कारण की पाऊस पण लागतं मध्ये मध्ये, त्यामुळे तेवढासा माका व्हिडिओ करू गावत नाही। पण व्ह्यू जो बघणार असाच ना, तर सगळी ती दमलेला असा सगळा निवांत होणार एकदम व्ह्यू भन्नाट बघून। तर चला, ही बघा वाट बघा, वाट नुसती काय या काही पाय ठेवू आणि काही नको अशी गता। इकडे वन साईड वाट बघू शकतास मित्रांनो कशी हाते। चला, हाय बघू शकतास वनराई। चला जाऊया आता, वन साईड जाऊया। चला, दमक झाला मरणाचा। ट्रेकिंग बघू शकतास कशा पद्धतीची आहे ती। चला, व्ह्यू एक नंबर असणार हा, ही गॅरंटी आहे आपली। व्ह्यू एक नंबर, विषय डेंजर करून टाकणार। चला, आणि हाय मी जे कोण येणार असं त्यांना एकच सांगेन, आपल्या जबाबदारीवर यावा, कारण की आमकाही वाट माहीतच आहे। आणि हिलाच ना तुम्ही, तर हायला कोणाचं तरी गायडन्स घ्यावा आणि तरच यावा तुम्ही, कारण की सगळे ढोरं येतात ना, त्यामुळे वाटे ना खूप असत, त्यामुळे वाटे समजत नाही की एकदा खाली जाऊचं आता, त्यामुळे गावात त्याचं गायडन्स होईल, गावडन्स म्हणतोय। चला, खूप वर नाही रे बघा, खाल नाही येलो होता कडनं, दाखवतो तुम्ही खाई नाही येलो ते तुमका वरना जाऊन दाखवतो। चला,
हे बघू शकता म्हणजे तुमका दिसता की नाही माहीत नाही, पण हा धुक्या लागला बराचसा. हे बघू शकतास या साईडला लागला धुक्या. हे बघा दिसता काय तुमका, कमेंटमध्ये सांगा दिसता काय. धुक्या लागला ह्या. हे बघा तेवढासा घनदाट असा नाही लागला, पण लागला बराचसा. चला तुमका मी दाखवते फायनली आपलं व्ह्यू आणि एक नंबर. कारण की आपल्या कोकणात अशा पद्धतीचे खूप सारे जागा असत जे की सगळ्यांना कळू अजून कमी असत. आणि जर ते सगळ्यांना समजले तर चांगल्या पद्धतीचा काय होईत पर्यटन होईत. तर जो पण विषय बघा काय गेले ते मिरवले खाली. चला तर कोकणात ना खूप अशा पद्धतीचे व्ह्यू पॉईंट असत जे की मी सगळ्यांना सांगेन नक्की एक्सप्लोर करा. आणि आपले कोकणातील जा निसर्ग असा तो जपून अशा पद्धतीमध्ये ठेवा. कारण की असा रेअरलीच भेटता बघू की इकडे तुमका मी आता व्ह्यू दाखवतोय, एन्जॉय करा. चला मित्रांनो तुमका ना मी आता दाखवते पाऊस बघू शकतास तुम्ही. बघा पाऊस येता दिसता. हे बघा पाऊस येता. म्हणजे तुम्ही पण कधी बघला नसाल ना पाऊस कसो येता तो, तर बघून घ्या. हे बघा पाऊस येता. हे वर ढग असत. आपण लहानपणी म्हणायचो डोंगरावरनं ढगाक हात लावू शकतं, पण ते शक्य नाही आहे. हे शेग्या ढगाक हात लावू शकतोस तू मग. आणि बघा पाऊस बघू शकतास तू. बघा एक नंबर व्यू ना कसो, एक नंबर. मित्रांनो आमचं घर दाखवूया तुमका. ह्या बघा ह्या बघतास ना आमचं घर. हय 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 बघू शकतास. म्हणजे ते झाडं थोडीशी पण बघू शकतास. हाय असं पावशिलो पावशिलो मित्रांनो. आणि ह्याकडे या बघतास ना तर आपला या कुर्ली गाव या साईडला असा. आणि त्या डोंगराच्या पण पलीकडे असा तर सडुरे गाव असा. आणि हे आपलं डॅम्स ऑफ बॅक वॉटर बघू शकतास. बघा कसला आता डॅमवर ना अजून पण तुमका दाखवते पुन्हा. पण पावशिलो असा काय सांगू सगळे राहुला तसा. चला आता आपण समोर ना खोपूट असा. ते लोक काय लोक जेवण पार्टी करतात ते तुमका मी दाखवते. चला पावशी बघा मित्रांनो बघतास ना थंयच एक आपला असा खोपूट असा टाईप केलेला असा. म्हणजे काय लोक येऊन पार्टी वगैरे करतात. आणि बघू शकतास हे बघा सोमो आता थंय असा आग फुकतात. आग केलेली होती सकाळी कोणतरी इला, त्या आमच्या आधी कोणतरी इला होता. आणि आता हय धुका येता बघू शकतास. या वातावरण बघ कसलं एक नंबर इलाच ना तुमका. व्ह्यू तर भन्नाटच असा. आणि त्यानंतर हय कुळाच्या शेंग्यो बघू शकतास. याची भाजी पण केली जाता. बघा एक नंबर भाजी लागते. याची पण कडू असते. का आधी ह्या करूचं असतं काय रे बॉईल करूचं लागतं नाही का. हां चांगल्या पद्धतीने बॉईल करूचं लागतं. याचं कडवटपणा घालवूचं लागता. शेंग्याने घेतल्यानं आणि याकडे बघू शकतात. पण पाऊस काय बारीक असा त्यामुळे ना एवढंसं व्हिडिओ करता येत नाही. आपण तुमका मी याच सांगेन
अशा जागी रिलास ना तर कचरो करूच नको. मागच्या व्हिडिओत पण मी तास सांगलेलं आहे. हां, आणि एक मागच्या व्हिडिओतली गोष्ट राहून गेली की अशी कमेंट दिली होती कणकवलीवरनं आणि फोंड्यावरनं आपल्या धबधब्याकडे येत असतात, तर ते ना कसं काय यायचा. तर जो पण कणकवली फोंड्यातनं येत असतात तर त्यांनी पहिला घोणसरीत यायचा. घोणसरीत आल्यानंतर मग तुम्ही कोणाला पण विचारू शकता की घोणसरी धबधबा जो की सपाटवाडीमध्ये आहे त्याचे लोकेशन सांगा. मग ती वाड्यातील कोणी गावातील कोणी पण तुम्हाला सांगू शकते का लोकेशन धबधब्याची. आणि त्यानंतर तुम्ही ज्या टायमिंगला तिकडे येणार, आता बॅनर वगैरे लावायचे आहेत जेणेकरून तुम्हाला समजेल नक्की वाट कोणती आहे वगैरे ते. पण तुम्ही माझा व्हिडिओ बघून लोकेशन जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर चला आता आपण थोडंसं एन्जॉय करूया. वातावरण बघू शकता एकदम. ही पण आता आपण उभे आहोत आणि समोर बघताय पर्वतरांगा, त्या पण आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. एक नंबर विषय बघू शकता. आपल्या घोणसरी गावात पण अशा पद्धतीची खूप डोंगर असत जे की भारी प्रकारचं थैना व्ह्यू येता. मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन. तुमचं सपोर्ट असलो तर कमेंट करा. अजून आपण अशा जागा एक्सप्लोअर करूया ज्या की अजून बऱ्याच जणांना माहिती नाही आहेत. तर तुम्ही मला कमेंट करा. दाखवते व्ह्यू कसलो हा तो कडक. हाय गे पाऊस इलो ना, नाही तर एक नंबर झाला असता. आता पाऊस इलो त्यामुळे बघा वातावरण पण ह्या बघा हा मित्रांनो आपलं व्ह्यू बघा कसं वाहतो. हे आपलं खाली बघता असतो आपलं गाव आहे. हा बघू शकता तुम्ही आपलं पूर्ण घोणसरी गाव. आणि समोर बघताय डोंगर ना, तो टेंबलीचा डोंगर आहे आणि त्या साईडलाच हायस्कूल आहे बघू शकता. ओव्हरऑल आपल्या गावाचा, त्यानंतर मग लोरे गावाचा पण इथून व्ह्यू येतो. समोर बघताय ते तलाव लोरे गावचं हे बघा. आणि आपलं तलाव ह्या साईडला आहे की या डोंगराच्या पलीकडेच आहे. या डोंगराच्या हा डोंगर बघताय त्या डोंगराच्या पलीकडे आपलं गाव. आणि हे सॉरी पलीकडे डॅम. नंतर हे आपलं हे गाव बघू शकता एक नंबर. आणि आपली जी वाडी आहे ना मित्रांनो ती खाली आहे पायथ्याशी या डोंगराच्या खाली. तिकडे हे सर्व आपल्या इथं घातलं असणार खाली. पाऊस इलो जोरात आम्ही जातोय. दिसत नसा तुमका काय बेकार इलो पाऊस. पळा 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 अय्ये पळा ना मित्रांनो. ब्लर झालो थांबा कॅमेरा. पुस 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 पुस. चला पाऊस इलो. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या जागेवर कोण कोण यायला एक्सायटेड आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर तुम्ही त्याला तर आम्ही नक्की तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन जागा दाखवत राहू. आणि अशा पद्धतीच्या अजून जागा आहेत आपल्या गावात जे की तुम्हाला पाहिजे असतील, तुम्हाला बघायचे असतील ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. ते तुम्हाला सर्व जागा मी दाखवणार जे की अजूनपर्यंत अनएक्सप्लोर आहेत. चला आता आपण व्हिडिओला इथेच थांबूया. आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा.